पण मग या नावाने कोण जॉइन झाले? चला, आपण आज आपलं लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1-2 मिनिटं गप्पा मारूया. चला मला सांगा, आता मॅथ्सचं लेक्चर सुरू होतं ना, मॅथ्सबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला मराठी कळतं ना रे सगळ्यांना? मॅथ्सबद्दल तुमचे इन जनरल फिलिंग काय आहे? म्हणजे हे का मी विचारते, मॅथ्स माझा सब्जेक्ट नाहीये म्हणून. मग मी तुम्हाला खरं-खरं सांगेन. मी जेव्हा शाळेत होते, तेव्हा मला मॅथ्सबद्दल काय वाटायचं आणि आता मला मॅथ्सबद्दल काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला मॅथ्सबद्दल इन जनरल? सांगा बरं. शाळेमध्ये असताना आणि आताचं मॅथ्स. आता जरा थोडासा फरक पडलाय ना, आता जरा ॲडव्हान्स लेव्हलचं मॅथेमॅटिक्स आलंय. हो ना? येस मॅम. हं. मग आता जरा मला सांगा तुमचा अनुभव कसा आहे मॅथ्स बरोबरचा? म्हणजे शाळेमध्ये असताना 5वी पर्यंतचं, मग 10वी पर्यंतचं आणि आताचं. कसं वाटतं तुम्हाला हे मॅथ्स? मला सांगू शकता, मी थोडी शिकवते. तुम्ही केवढे सिक्रेट्स ठेवता माहिती का तुम्हाला? एवढे सिक्रेटिव्ह लोकं, ते कमी बोलणारे लोकं. घरात पण असंच वागता का माझ्याच लेक्चरला असं वागतं काय माहिती? मी तुम्हाला हे का विचारतेय, आपला टॉपिक सुरू करण्याच्या पूर्वी मग तुम्हाला मजा सांगायची आहे. जरा मी तुम्हाला माझ्या मॅथ्सबद्दलची गोष्ट सांगते. जरा गोष्ट-बिष्ट बोलूया आपण, जरा एक वेगळ्या विषयावर बोलूया. मग आपण जाऊच आपला अभ्यास करायला. मी जेव्हा शाळेमध्ये होते ना, आमची पण स्टेट बोर्डची शाळा होती. 7वी पर्यंत आम्ही सगळे मराठी मीडियमला शिकलो. 8वी पासून आम्हाला सेमी इंग्लिश होतं. तर 1ली, 2री, 3रीत असताना ना, म्हणजे अगदीच 1ली, 2री मध्ये आपल्याला ते अंक, मग सगळ्यात मोठ्या संख्या, सगळ्यात छोट्या संख्या असं वगैरे प्रश्न असतात ना गणितामध्ये. मग ते ना, मला ना असं असं वाटायचं की मला मला समजलेत हे प्रश्न आणि जेव्हा मी ते सोडवायला जायचे ना, मी त्याच्यात चुका करायचे. म्हणजे समजा असे 5-6 अंक दिलेत. 7, 9, 4, 5 असे काही-काही दिलेले आहेत. ह्याच्यातली मोठ्यात मोठी संख्या बनवा, छोट्यात छोटी संख्या बनवा. असं वाटायचं ह्यात काय आहे? मग ते बनवायचे मी आणि मग बनवल्यानंतर मला समजायचं की मी ती चुकीची बनवलेली आहे. म्हणजे मला असं वाटायचं की मला आलं. पण पेपरमध्ये मी जे करून यायचे किंवा वर्गामध्ये पण जेव्हा आमच्या बाई शिकवायच्या आणि ते ते जेव्हा उत्तरं सांगायचे तेव्हा माझं उत्तर काहीतरी वेगळंच आलेलं असायचं. मग मला समजलं की मला असं वाटतं की मला गणित येतं, पण मला गणित येत नाही कारण मी चुकीचं करते. मग जसं-जसं ते बेरीज तरी ठीक आहे, बेरीज मला इझिली आली हां, म्हणजे इझिली कोणालाही बेरीज पटकन येते. वजाबाकीच्या वेळेला माझं खूप डोकं फिरलं होतं. म्हणजे मला वजाबाकी समजतच नव्हती. हातचा घ्या, हातचा घ्या. म्हटलं कुठला हातचा? कोणाच्या हातचा? मला ते हातचा घेणं म्हणजे काय? हे कळतच नव्हतं. ही खरीची गोष्ट आहे मी तेव्हा 2रीत होते. आम्हाला ना काळेबाई होत्या. म्हणजे मला लक्षात आहे कारण त्या खूप पट्टी-बिट्टी घेऊन यायच्या आणि चुकलं उत्तर की मारायच्या मुलांना. तर ते वजाबाकी 2रीत असताना कशी परफेक्ट येईल? तेव्हाच आली होती वजाबाकी. त्याच्या आधी कधी आम्हाला आयुष्यामध्ये वजाबाकी वगैरे असं काही नव्हतं. बेरीजच होती फक्त. मोठे अंक, छोटे अंक आणि वजाबाकी. मग छोट्या-छोट्या 2 अंकांची वजाबाकी ठीक आहे, आपल्याला जमते. 10 पैकी अ, 10 चॉकलेट होते, त्यातले 3 तुम्ही खाल्ले, किती उरले? ते 10 मधनं 3 खाल्ले हे आपल्याला समजू शकतं. 245 मधले 30 गेले वगैरे असं आलं, की मग भीती वाटायची. अरे, मग त्याच्यामध्ये चुका व्हायच्या. मोठ्या अंकातनं छोटे अंक काढले, तरी ते बरोबर यायचे. छोट्या अंकांमधनं मोठे अंक काढा म्हटलं, की 100% चुकायचे आणि आमच्या वर्गात खूप जणांचं वजाबाकीमध्ये आम्ही खूप मार खाल्लाय सगळ्यांनी. आमच्या चुका व्हायच्या. ते हातचे नंबर काय, कसले हातचे पायचे काय ते सगळे होते, ते सगळे आम्ही सगळ्यात गोंधळ करून ठेवायचो आणि म्हणजे ते शेवटची एकक संख्येची ची वजाबाकी झाली, की इकडच्या अंकाकडनं आपण एक हातचा घेतो. मग तो कमी करायचा 1 ने. मला कळायचंच नाही असं काय असा फालतूपणा का करतोय आपण? कशाकरता करतोय? काय चाललंय याच्यामध्ये? मला ते शेवटपर्यंत समजायचं नाही. माझं विज्ञान खूप चांगलं होतं, माझ्या भाषा खूप चांगल्या होत्या, समाजशास्त्र वगैरे बाकी सगळे माझे विषय खूप चांगले होते आणि गणितामध्ये सुरुवातीला सगळ्यांच्या चुका होतात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, की हे काय चाललंय? मला येत नाही आणि चुकतंय. ती भीती एकदा मनामध्ये बसली ना, की पुढे सगळं
10वी पर्यंत 12वी पर्यंत गणिताची भीती वाटते. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते. कारण की ती वजाबाकी माझी जेव्हा चुकली आणि आम्हाला जेव्हा पट्टीने धपाटे मिळाले, म्हणजे चांगले फटके मिळाले दोन्ही हातावर, तेव्हा मला समजलं मला गणित काही येत नाही. मी घरी आले आणि मग ते घरचा अभ्यास असायचा, म्हणजे म्हणजे धड्याखालचे प्रश्न. मग ते एक बेरचेचे तर पटापट होऊन जायचे. वजाबाकी म्हणलं की आई शपथ अशी भीती वाटायची ना. मग माझे बाबा खूप चांगले बाबा आहेत. तर आणि त्यांना गणित खूप आवडायचं. त्यांच्या अभ्यासाच्या काळातला गणित त्यांचा एकदम प्लस पॉइंट होता. आणि ते जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा ते त्यांना असं ओणवं उभं करायचे आणि पाठीवर पट्टी ठेवायचे आणि पट्टी पडली की मारायचे. असं त्यांना तेव्हाच्या काळातली शिक्षा होती. पण मग ते माझ्याजवळ बसायचे आणि म्हणायचे, "आता मला करून दाखवतो ही वजाबाकी." त्यांच्यासमोर पण मी तशीच माती खायचे. कसला हातचा, पायचा, इकडचा, तिकडचा उलटं-सुलटं करून सगळी वजाबाकी चुकवून टाकायचे. 2-4 वेळेला कुठल्या पण माणसाने प्रेमाने सांगून त्याचं पोट भरून जातं. प्रेमाने बोला मुलांशी वगैरे ही सगळी फिलॉसॉफी 2-4 वेळेला चांगली वाटते. त्याच्यानंतर पुन्हा-पुन्हा जेव्हा आपण तीच चूक करतो ना, तेव्हा शिकवणाऱ्याचे पण पेशन्स संपतात. गिव्ह अप करून टाकतात. जाऊ दे, तुला काय करायचंय ते कर. जेव्हा तुला येईल तेव्हा येईल. असं करता-करता हळू-हळू कधी वजाबाकी बरोबर यायला लागली, हे आम्हाला नाही कळलं. मग 3री-4थीत असेपर्यंत मग गुणाकार आला. गुणाकार तरी ठीक आहे, बऱ्यापैकी चांगला आणि आम्हाला शाळेमध्ये आम्ही सगळे पाढे म्हणायचो. बे, एके बे असं एका रांगेत सगळे बसून 2 ते 10चे, मग 11 ते 20चे असं पाठांतर घ्यायचं. त्याच्यामुळे ते आपोआप तोंडवळणी पडले होते. आणि मग जेव्हा 3रीच्या शेवटी 4थीच्या आसपास भागाकार आला, तेव्हा पुन्हा एकदा त्या भागाकाराने आमची सगळ्यांची डोकी फिरवली. 3 पद्धती होत्या. अशी मांडणी, अशी मांडणी, मग तिथल्या तिथे वरून खाली. अरे यार, काय आहे हे? म्हणजे एका सरळ रस्त्याने जा, नाहीतर कसं तरी जा ना, समजेल तरी ना. असं पण जाऊ शकता, असं पण जाऊ शकता, असं पण जाऊ शकता. आधी जायचंच कुठे आहे हे माहिती नसतं त्या गणितामध्ये लहानपणी. आणि एवढ्या सगळ्या मार्गांनी तुम्ही ते गणित सोडवू शकता म्हणलं की मग भीतीच वाटते आणि ते कुठल्याही मार्गाने जर आपण अडकतोच ना, जोपर्यंत करत नाही तोपर्यंत. मग हळू-हळू सरावाने भागाकार पण यायला लागला. मग ते आले सरळ व्याज आणि काय असतं ते सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. ते सिंपल इंटरेस्ट तरी एकच फॉर्म्युला आहे. चला आलं. कंपाऊंड इंटरेस्ट काढलं. डेसिमलचे प्रॉब्लेम, फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम. अरे यार, एक संपत नाही तर दुसरा प्रॉब्लेम तयार. एक संपत नाही दुसरा प्रॉब्लेम तयार. मॅथमॅटिक्सने 10वी पर्यंत आमच्या सगळ्यांच्या काय बरं म्हणतात आयुष्यातली झोप उडवून टाकली होती. 8वी पर्यंत आम्ही कसे तरी चांगले होते. आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो. आमची शाळा खूप चांगली होती. आमचे शिक्षक खूप चांगले होते आणि आम्ही स्वतः पण खूप अभ्यासू मुलं होतो. त्याच्यामुळे आम्ही चुका करत मॅथ्स शिकलो. 8वीला गेल्यानंतरच त्याचे त्रिकोणाचे प्रकार, ते काय ते? सा म्हणजे साइड, मग कोन असे ते आहेत ना, तुम्हाला असतील ना त्या वेगवेगळ्या थिअरम्स. कारण आम्हाला 8वी पासून सेम इंग्लिश होतं. मग 8वी, 9वी, 10वी हे सगळं आम्ही इंग्लिशमधनं शिकलो. मग त्याच्या टेस्ट होत्या. कॉन्ग्रुएन्सच्या टेस्ट आणि मग पॅरलल लाईन्स आणि हे ते सगळं. मग जॉमेट्री वेगळं झालं, मग अल्जेब्रा वेगळं झालं. है ना? तुम्हाला पण असेल ना ते? मग तेव्हा मला समजलं, की मला अल्जेब्रा जास्त आवडत नाही, मला जॉमेट्री जास्त आवडतं. कारण की माझ्यासमोर ऑप्शन होता आणि जॉमेट्री करताना मला मजा यायची आणि त्यात माझे चुकायचं नाही. मला समजलेलं असायचं, की काय चाललंय याच्यामध्ये. जॉमेट्रीमध्ये मला करून बघायला पण आवडायचं. अल्जेब्राच्या बाबतीमध्ये असं होतं, अरे ह्याचं वय, त्याचं वय, ह्या दिशेला गेला, त्या दिशेला वळला, त्या दिशेला गेला, त्या दिशेला वळला. अरे काय त्याच्यामध्ये इक्वेशन बनवा. म्हणजे ते समीकरण बनवा. मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू ते ठरवा. हे सगळं मला आवडायचं नाही. आणि मग 10वीला असताना आम्हाला त्याच्यामध्ये आला होता तो एक धडा. काय बरं त्याचं नाव आहे? साइन कॉस थीटा वाला धडा. काय काय धड्याचं नाव आहे त्या? सांगा जरा मला. ट्रिग्नोमेट्री. येस, ट्रिग्नॉमेट्री. अरे काय सांगू तुम्हाला, ट्रिग्नोमेट्री बरोबर कळलं रे. कोणतरी बरोबर सांगितलं ट्रिग्नोमेट्री. एकदम एकदम खरं आहे. साइन कॉस थिटा, कॉस साइन थिटा, त्याचं न्यूमरेटर, त्याचं डिनॉमिनेटर इज इक्वल टू. मग ते सगळ्यात पहिल्यांदा तर मला हेच कळलं नाही ट्रिग्नोमेट्रीचं ऍप्लिकेशन काय आपल्या आयुष्यामध्ये. वाय आर वी डुईंग इट? चला ह्याचं वय, त्याचं वय काहीतरी तरी त्याचं आपण कुठेतरी वापरू शकतो. ट्रिग्नोमेट्री कुठे वापरतो आपण? कशाला शिकतोय आपण? 10वी होईपर्यंत मला ते समजलंच नव्हतं. मग ऑब्व्हियसली मी खूप अभ्यास केला होता. आमच्या वेळेला 10वीला 150 मार्कांचा पेपर होता. विज्ञान 150,
गणित 150, समाजशास्त्र 150 असे 150 मार्काचे पेपर आम्ही दिले होते. आणि आम्हाला 100 मार्काचे भाषा विषय होते. म्हणजे 100 संस्कृत, 100 इंग्रजी, 100 मराठी. तर तुम्ही 80 मार्काचा पेपर देऊन आलाय ना, 20 मार्क वगैरे असे असे आम्हाला काहीही नव्हते. सगळे 100 मार्काचा पेपर, 3 तासाचा पेपर, 100 मार्क लिहून यायचं असं होतं. आणि प्रोजेक्ट बिजेक्ट असला काही फालतूपणा नव्हता. जे काही आम्ही करू ते सगळं तिथेच असायचं. ठीक आहे. आणि म्हणजे लोक त्यावेळेला खरं खरं बोर्डात यायचे आणि लोक त्यावेळेला खरं खरं नापास पण व्हायचे. म्हणजे आता सारखं नव्हतं की हा प्रोजेक्ट केला तर थोडं काठावर बिठावर असलं काहीही नव्हतं. आणि मुलं खरं खरं खूप आनंदाने सिरियसली अभ्यास करायचे. तर पहिली गोष्ट मोबाईलच नव्हते. त्याच्यामुळे अभ्यास, शाळा, आपण ज्या कुठल्या तरी क्लासला जात असू तो क्लास, कधी कधी क्लास पण नसायचे. आपल्या छोट्याशा सर्कलमध्ये आम्ही सगळे खुश असायचो. मग आमच्यात कॉम्पिटिशन असायची. वर्गामध्ये पहिलं कोण आलं, तू हे कसं सोडवलं, हे नवाच प्रश्न आलाय, ड वर्गातले म्हणजे डी ग्रुप मधले जे काही प्रॉब्लेम्स असतात धड्याखालचे, ते तर असे होते की ते आमचे सगळ्यांचं आमचं असं डोकं भंजाळून जायचं की कुठून आलं हे कसं. आणि त्या ट्रिग्नोमेट्रीचं तर ग्रुप डी सोडवलाच नव्हतं. असं करता करता 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या 1.5 महिना उरला. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, तुम्ही तर मला काही सांगत नाही, पण मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. मी बिनधास्त सगळ्यांना त्या गोष्टी खऱ्या खऱ्या सांगते. मी जेव्हा 10वी होते, तर शेवटच्या एक बरोबर 1.5 ते पावणे 2 महिने उरले होते आणि आमचं टाइम टेबल डिक्लेअर झालं होतं की आता बोर्डाची परीक्षा येणार आहे. पण 10वीचं वर्ष हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर वर्ष होतं. मी त्याच्यात सगळंच केलं होतं. म्हणजे अगदी खेळण्यापासून, गॅदरिंगमध्ये डान्स करण्यापासून, गाणं म्हणण्यापासून असं काहीच नव्हतं शाळेमध्ये आणि आमच्या क्लासमध्ये की मी केलं नाही. रॅदर काही गोष्टींचा तर फोकसच आम्ही होतो. म्हणजे आमची सेमी इंग्लिशची बॅच होती. मग असे असे ते व्ही-व्ही-आय-पी लोकं असतात त्याच्यामध्ये आम्ही होतो. मग दीक्षित तुम्ही काय करणार आहे? आमच्या समन्वयाने खूप गोष्टी घडल्या होत्या. कारण आम्ही असे मराठी मीडियम मधले आणि इंग्लिश मीडियम मधले अशा दोघांमधले दुवा होतो शाळेमध्ये पण क्लासमध्ये. त्यामुळे सगळं केलं. असं काही सुटलंच नाही. अरे काय आमच्या डान्सला 4 वेळा वन्स मोर मिळाला होता. मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून एक डान्स केला होता आणि भारी मज्जा केली होती. आम्ही मोठा हॉल बिल घेऊन आम्ही एकदम प्रॅक्टिस 2 दिवसात प्रॅक्टिस करून डान्स बसवून आम्ही गॅदरिंगला जाऊन आलो होतो. पण असं सगळं केल्यानंतर प्रिलिम झाल्यानंतर जेव्हा बोर्डाच्या ते म्हणतात ना टाइम टेबलचं डिक्लेरेशन आलं, त्या दिवशी माझी झोप उडाली. कारण आमच्या सरांनी मला सांगितलं, "दीक्षित, आमच्या क्लासमध्ये आणखी एक मुलगी होती. तिचं नाव होतं श्वेता. ती खूप अभ्यासू होती आणि तिचा 10वीच्या सुरुवातीला ग्रुप डी सोडवून झाला होता. आणि ती दुसरं काहीच करायची नाही. ती पूर्ण वेळ सगळा वेळ अभ्यास करायची. मला आमच्या सरांनी सांगितलं, "दीक्षित, तिचा ग्रुप डी सोडवून झालाय बाहेरच्या सगळ्या पुस्तकांमधला. तुझा अभ्यास कुठपर्यंत आलाय?" 8 दिवसापर्यंत सर मला विचारत होते, की "तुम्ही कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे?" आता सर मला विचारत होते, की "तुझा अभ्यास कुठपर्यंत झालाय?" त्या दिवशी मला रात्री खरंच झोप नाही आली. म्हटलं, "आई शपथ! आता काय करायचं?" बाकीचे सगळे विषय माझे बऱ्यापैकी चांगले तयार होते. म्हणजे आम्ही सिरियसली अभ्यास केला होता. जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा आम्ही अभ्यासच करायचो. आता गॅदरिंग आहे 2 दिवसात प्रॅक्टिस करा चला आता बाकी सगळं ठेवून द्यायचो. क्लासमध्ये जे चाललंय ते ऐकायचो आणि घरी येऊन अभ्यास करायचो. शाळेत आमचा अभ्यास व्हायचा. त्याच्यामुळे तो अभ्यास चालू होता. पण तसं घुसून जाऊन अभ्यास करणं वगैरे ते तेव्हा सुरू झालं नव्हतं. आणि मग घरी आल्यावरती मी अशी टेन्शनमध्ये बसले होते. ॲज युजुअल माझे बाबा आले म्हणाले, "काय झालं?" म्हटलं, "दादा, मला काहीच मॅथ्स येत नाहीये." ते म्हणाले, "असं कसं शक्य आहे मॅथ्स येत नाही?" म्हटलं, "नाही येत, मला भीती वाटते आणि मला ग्रुप डी वगैरे तर काहीच येत नाही. मी बहुतेक नापास होणार आहे त्याच्यामध्ये." माझे बाबा म्हणाले, "असं कसं शक्य आहे? चल आपण एकत्र अभ्यास करू." माझ्या बाबांनी म्हणजे आपण म्हणतो ना, की काही-काही किती ग्रेट लोकं आपल्या आयुष्यात येतात. तर माझ्या आयुष्यातले ग्रेट पहिली व्यक्ती माझे बाबा. महिनाभराची सुट्टी घेतली त्यांनी ऑफिसला. मग ते माझ्याबरोबर घरी अभ्यास करायचे आणि मला म्हणायचं, "तू बाकी विषयांचा अभ्यास कर. तुला गणिताची भीती वाटते ना, आपण गणित एकत्र करू." त्यांनी माझं अल्जेब्रा, जॉमेट्री दोन्ही पुस्तकं घेतली आणि त्यांनी स्वतःची एक नवीन वही घेतली. त्याच्यात त्यांनी पहिल्यापासून 10 धडे अल्जेब्रा, 10 धडे जॉमेट्री दोघंही पुस्तकांचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम स्वतःचे स्वतः सोडवले. कोणताही डायजेस्ट नाही, काही नाही, काही नाही. ही सॉल्व्ड ऑल द प्रॉब्लेम्स ऑन हिज ओन. आणि मग मी संस्कृतचा अभ्यास करायचे, मराठीचा करायचे, इतिहास, भूगोल माझे बाकी सगळे पॅरलल अभ्यास सुरू असायचे. मग मला कंटाळा आला, की ते म्हणायचे, "आता झालं कंटाळा आला, चल आता आपण आता दोघं मिळून सोडवूया गणित." मग मला विचारायचे, की "आता हे तू कसं सोडवणार? आता हे तू कसं सोडवणार?" असं करत, करत, करत आम्ही अल्जेब्राचे सगळे धडे, जॉमेट्रीचे सगळे धडे आणि मग त्यांच्याबरोबर बोलता, बोलता मला समजलं, की मला गणित येत होतं. असं नाही, की मला येत नव्हतं. मला भीती वाटत होती त्या
वजाबाकीच्या वेळेला मला धपाटा मिळाला होता ना चांगला, पट्टी बसली होती हातावरती. येत असून पण मला येणार नाही या भीतीमुळेच मी आधीच असं झालं होतं, शिट यार मला येत नाही मॅथ्स. कारण चुकतो ना आपण, त्या चुकीमुळे आपल्याला असं वाटतं की नाही 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 हे बरोबर नाहीये. आणि मग त्यांच्याबरोबर बसल्यानंतर पण मी दादा आम्ही ट्रिग्नोमेट्री ऑप्शन नाही टाकणार आहे, मी फक्त ग्रुप ए ग्रुप बी करणार आहे, ग्रुप सी च्या भानगडीत मी पडणार नाही, नाहीतर माझा बाकीचा कुठलाच गणिताचा अभ्यास होणार नाही. आणि त्याला असे ऑप्शन असतो दुसरा कोणता धड्याचा, मी दुसरं काहीतरी सोडवेन. ते म्हणाले कुठलीच गोष्ट ऑप्शनला टाकायची नाही आणि कुठलाच अभ्यास कुठल्याही विषयाचा सोडून द्यायचा नाही, सगळं सगळं माझ्यासमोर बसून करायचं. बाकीच्या कुठल्याही विषयाचं मी काहीही ऑप्शनला टाकलं नव्हतं, मी सगळा अभ्यास उलट जास्तीचा अभ्यास करून ठेवला होता. पण गणिताच्या बाबतीत थोडा कॉन्फिडन्स अपडाऊन होता. मग आम्ही दोघांनी मिळून सगळं अभ्यास केला, सगळं सोडवलं आणि संस्कृत आम्हाला 100 संस्कृत होतं. संस्कृतचा पेपर माझ्या हातात आला आणि 1 तासात मी पेपर परत देऊन टाकला. 3 तास पेपरला होते आणि मी 2 तास तशीच तिथे बसून होते, टाइमपास करत होते. किती वेळ पेपर चेक करणार आपण, हे लिहिलंय का, ते सगळं लिहून झालं होतं. 2 तास मी पाणी पितेय, इकडे बघतेय, तिकडे बघतेय, पेपर बघते, क्वेश्चन पेपर, आन्सर पेपर. पेपर देऊन टाकला. असाच मॅथ्सचा पेपर, मॅथ्सचा जॉमेट्रीचा पेपर सगळ्यात शेवटचा पेपर होता. 5 मार्चला आमची परीक्षा सुरू झाली होती आणि सगळ्यात शेवटचा पेपर जॉमेट्रीचा झाला. मध्ये मध्ये बऱ्याच सुट्ट्या होत्या. अरे सुखी असतो आपण, 10वीच्या बोर्डाच्या पेपरला खूप वेळ देतात ते मध्ये मध्ये अभ्यासाला आपल्याला. मग ते सगळं रिव्हिजन करून झाला, जॉमेट्रीचा पेपर झाला आणि झालं, परीक्षा संपली, सुट्टी लागली. मस्त 1.5 महिना होता. आमच्याकडे मस्तपैकी लायब्ररी होती, म्हणजे जिथे मी राहत होते तिथे त्या शहराची मोठी महानगरपालिकेची लायब्ररी होती मोठी. तिकडे माझ्या बाबांचं अकाउंट होतं, त्याच्यात ती वेगवेगळी पुस्तकं वाचायचे. पण तुला सुट्टी लागली ना, हे घे माझं कार्ड, जा तुला काय पुस्तकं घ्यायची ती घेऊन ये. मग दर 1-2 दिवसाआड मी तिथे जायचे आणि मला आवडणारी 2-2 पुस्तकं घेऊन यायचे. मग मी तिथे सगळी पुस्तकं वाचली, हिटलरची पुस्तकं, महाभारताची पुस्तकं, आणखीन कसली, सगळ्या मराठीतल्या कादंबऱ्या, सगळं तेव्हा वाचलं. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की अरे खरं किती भाषा विषय किती सुंदर आहे ना. आणि मग रिझल्ट डिक्लेअर झाला. ज्या दिवशी पेपरमध्ये आणि न्यूजमध्ये संध्याकाळी 7च्या बातम्यांमध्ये सांगायचे, ज्या दिवशी सांगितलं की ह्या दिवशी 10वीचा निकाल येणार आहे, त्या दिवशी मला असा फणफणून ताप आला, काय विचारायची सोय नाही. माझी आई म्हणाली काय नाही ठीक आहे. आणि मी सोडून बाकी सगळ्या जगाला वाटत होतं की ही बोर्डात येणार आहे. अरे ते टेन्शन काय असतं माहिती का तुम्हाला? लोकच म्हणतात तुम्ही बोर्डात येणार आहे, तुम्ही काय पेपर देऊन आला तुम्हाला माहिती आहे ना. मग जे हुशार असतात, पहिला नंबर आणणारे असतात, त्यांच्या मागे हे असतंच लागलेलं की हा हा ह्याला एवढे एवढे मिळतील. ते पण सगळंच येत नसतं आणि भीती वाटते त्या प्रेशरमुळे चुका करण्याची. ज्या दिवशी आमचा रिझल्ट लागला त्या दिवशी भीती वाटत होती माहितीये का शाळेत जायला. पण आमचा रिझल्ट आम्हाला सकाळी कळला होता, आम्हाला फोन आला होता आणि आमच्या बिल्डिंग मधले जे काका होते, जे मंत्रालयात कामाला होते, त्यांच्याकडे सकाळी सगळ्यांचे रिझल्ट जनरली यायचे. तर ते तिकडे बघायचे पण, आणि ते काय असं मुद्दाम म्हणून नाही, त्यांचा मुलगा पण 10वीला होता आणि मी सुद्धा 10वीला होते आणि आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये होतो. तर ऑब्व्हियसली नंबर घेऊन ठेवले होते, तर पास आहे का नाही एवढं तरी कळतं की नाही आपल्याला चांगल्या मार्कांनी. तर त्यांनी फोन करून सांगितलं होतं चांगले मार्क मिळाले, एवढंच सांगितलं होतं. शाळेमध्ये गेल्यावरती जशी एंट्री गेली मी आणि आईने, अशी बापरे इतकी भीती मला आयुष्यात परत कधीच वाटली नाही. माहिती, लग्न करताना मला एवढी भीती नाही वाटत होती जेवढी मी 10वीचा रिझल्ट घ्यायला गेले होते तेव्हा वाटत होते. शाळेच्या गेट मधनं जेव्हा आम्ही आत गेलो, सगळे मला कॉंग्रॅच्युलेशन करत होते, कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं का बाबा काय झालंय? तिथे गेल्यावरती बोर्डावरती माझं नाव होतं. म्हणजे सगळ्या शाळेतल्या मुलींमध्ये माझा पहिला नंबर होता आणि शाळेमध्ये माझा 3रा नंबर होता. आणि 3रा नंबर कारण 2 मार्कांनी माझा 3रा नंबर आला होता. म्हणजे आणखी 1 मार्क असता तर दुसरा, आणखी 1 मार्क असता तर मी पहिला असा नंबर शाळेतनं मला मिळाला असता. आणि 90% होते आणि 90 पॉईंट समथिंग दुसरा नंबर, 90 पॉईंट समथिंग. अरे एका मार्कात किती डिफरन्स असेल, एवढ्याच मार्जिनने पहिला, दुसरा, 3रा नंबर होता. आणि खूप आनंद झाला मला की चला बाबा झालं आपलं 10वी सुटलं. आणि जसा रिझल्ट मी हातात घेतला, मी पहिल्यांदा 2च विषय बघितले. एक बघितला मॅथ्स, दुसरा बघितला संस्कृत. एका तासात पेपर देऊन आलोय आपण, माहिती नाही काय करून ठेवले, अर्धवट लिहिले की काय. मला संस्कृतमध्ये 100 पैकी 97 मार्क होते. सो आय वॉज ग्लॅड. चला म्हणजे मी जे लिहिलं एका तासात, ते काय होतं माहितीये का, आपण सारखे सारखे पेपर लिहितो की नाही 10वीला शेवटी, तर त्या स्पीडमध्ये त्या ह्याच्यामध्ये आपण जे सुटतो ना ते डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला जाऊनच थांबतो. तसं मी ते केलं होतं यार. पण बाकी सगळे लोक पेपर लिहित होते ना शांतीत 2 तास आणखीन पुढचे,
मीच एकटी प्रवास करून निघून गेले होते पुढे. मला भीती वाटत होती ऑब्व्हियसली. आणि नंतर बघितलं मॅथ्स, तर मला मॅथ्समध्ये 145 आउट ऑफ 150 होते. म्हणजे 145 होते 150 पैकी. आणि मला माहिती होतं की माझा एक ग्रुप डीचा अल्जेब्राचा प्रॉब्लेम मी जो नाही सोडवला आहे, अर्धवट सोडवला होता. आणि त्याच्यामध्ये ते मार्क गेलेत. म्हणजे कुठे गेलेत ते पण मला समजलं होतं. सो असा तो माझा 10वीचा सगळा अभ्यासाचा प्रवास होता. तुम्हाला वाटेल कशाला आम्हाला बोर करताय. मी बोर नाही केलंय तुम्हाला. मी मुद्दाम आज हे सगळं सांगितलं, कारण तुम्ही आत्ताच मॅथ्सचं लेक्चर करून परत केमिस्ट्रीमध्ये मॅथ्स करणार आहेत. मी तुम्हाला त्याचे सांगणार आहे ते बॉयल्स लॉचे मॅथ्स, फॉर्म्युले, ग्राफ हे सगळे. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की आपल्याला खूपदा असं वाटतं, की आपल्याला येत नाही किंवा माहिती नाही, चुकेल का वगैरे. तर त्याचे 2च सोल्युशन आहेत. आपण जेव्हा शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो आणि अशा एक्झाम्स देत असतो, 12वीच्या एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. 2च गोष्टी मदत करतात. एक तर कन्सेप्ट क्लिअरिटी. जे काही आपल्याला दिलं आहे पुस्तकात त्याचा अर्थ काय आहे, ते व्यवस्थित समजून घ्यायचं. दुसरं प्रॅक्टिस. ह्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. तुम्हाला कुठलेही, कसेही, कशाही पद्धतीचे प्रश्न येऊ दे, सोडवता यायला पाहिजे. आपला वीकनेस काय आहे हे पण आपल्याला कळतं. मला हे माहिती होतं, की मला मॅथ्सची भीती वाटते. तर मॅथ्स सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये मी स्वतःचा अभ्यास स्वतः आधी केला होता. मॅडली नाही केला होता, पण ज्या दिवशी मला सरांनी विचारलं त्या दिवशी मी खरंच म्हटलं माझी झोप उडाली. मी रात्री 2-3ला खरंच मी रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत एकटी बसून अभ्यास करत होते. कारण शेवटचा 1.5 महिना उरला होता. आता काही उरलंच नव्हतं माझ्या हातामध्ये. सो जे झालंय त्याला पॉलिश करण्याचं काम शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये केलं होतं. सो ते ऑलरेडी झालं होतं. ते ऑलरेडी माहिती होतं. ते कर्मधर्म संयोगाने एकदा वाचून आपल्याला कळतं, तेवढे आपण बुद्धिमान आहोत. पण पुढे काय? नुसतं माहिती असून उपयोग नाही ना, रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे पेपरमध्ये. सो त्याच्यासाठी आता तुमच्या आयुष्यामध्ये 2च गोष्टी आहेत. जे तुम्ही निवडलंय सायन्स, ते असंही कठीण आहे. पण तुम्हाला सांगू का, कॉमर्स आणि आर्ट्स पण कठीण आहे. आता 11वी-12वीला तुम्ही आर्ट्सचा एखादा विषय घ्या, हिस्ट्री घ्या, इकॉनॉमिक्स काहीही घ्या. कॉमर्सचे विषय घ्या, हे त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहेत आत्ता. नवीन आहे हे सगळं. जसं ते पण करतायत. आणि ते त्यांना कठीण आहे. ते पण पहिल्यांदा आलेलं आहे. आणि आपल्या आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे आपल्याला ते विषय एकतर नको-नको वाटतात किंवा ओके-ओके वाटतात. सो तुम्ही ठरवा, की तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट्स कोणते आहेत. आता पण मी तुम्हाला 2-4 वेळेला आतापर्यंत इंडेक्स दाखवला होता. कारण हेच होतं. या सगळ्या धड्यांमध्ये काही धडे फिजिकल केमिस्ट्री आहेत, काही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहेत, काही ऑर्गॅनिक आणि काही एनालिटिकल केमिस्ट्री. सगळ्याची भेळ करून ठेवलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. कारण आपण 11वीत आहोत. आत्ताशी आपल्याला केमिस्ट्री डिटेलमध्ये आलेली आहे. पण काहीही करू शकत नाही, पण ही केमिस्ट्री अशीच आहे. आणखीन कॉम्प्लिकेट होत जाईल पुढे 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 पुढे. 12वीला ह्याच्या आणखीन कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स, डेरिव्हेशन्स हे सगळे येतील तुम्हाला आता. सो आपले पॉझिटिव्ह काय आहेत आत्तापासून लक्षात ठेवा. जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल, इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं असेल, तर तुम्हाला नीट नाही तर त्या जेईच्या सगळ्या वेगवेगळ्या सीईटी बीटी या एक्झाम द्यायच्या असतील, तर हेच मुद्दे आहेत जे तुम्हाला खाली खेचतील. प्रॅक्टिस, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. 2 गोष्टी ह्याच्यावर काम करा. ठीक आहे. आजचं माझं प्रवचन संपलं. आता आपण जाऊया आपल्या केमिस्ट्रीकडे. तुम्हाला कंटाळा आला का हे सगळं ऐकून? मला असं अपेक्षित आहे की आपल्या लेक्चरला तुम्ही डोकं उघडून बसावं. बघा, दुसरं लेक्चर आहे केमिस्ट्रीचं. तुम्ही ऑलरेडी भरपूर अभ्यास केलाय अँड आय रिस्पेक्ट की तुमचं डोकं अजूनही चालू आहे. तर आपण जिथे काल गोष्ट थांबवली होती तिथून आपण ते आता सुरू करू. अँड द स्टोरी कंटिन्यूज टू बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ मध्ये आपण कुठून आला हा लॉ? चला जरा रिवाइज करूया आपण. आपल्या आजूबाजूला जे फ्लुइड्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या होत्या. मेजरेबल प्रॉपर्टीज कोणत्या असतात? 5-6 प्रॉपर्टी काल आपण डिस्कस केल्या. त्याच्यानंतर आता आपण वळलोय गॅसच्या लॉजकडे. देर आर 5 बेसिक लॉज ऑफ गॅसेस. सगळ्यात पहिला आहे बॉयल्स लॉ. याचं आपण चित्र काल डिस्क्रिप्शन मध्ये पाहिलं होतं की व्हॉट दिस लॉ इज ऑल अबाउट. तर ह्या लॉ मध्ये जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपल्याला कोणत्याही गॅस लॉ मध्ये 4 बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीजचं, ज्याला आपण म्हणतो व्हेरिएबल्सचं स्टडी किंवा कोरिलेशन हे बघायचे. सो दे आर प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड देन टेम्परेचर, PV&T. ह्या चौघांमध्येच हे सगळे खेळलेत बरं का. सगळे गॅस लॉस ह्याच्याबद्दलच आहेत.
सगळ्यात पहिला जो आहे बॉयल्स लॉ, जो इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम बाजूला असलेलं तापमान जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट ठेवता त्यावेळेला तुमच्या गॅसेसच्या प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्यांच्यामधलं रिलेशन हे इनव्हर्स असतं. P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. दिस इज गिवन बाय बॉयल्स लॉ. आता चित्रामध्ये जे दिसतंय की नाही, दिस इज नथिंग बट जस्ट अ लॉजिकल पॉइंट अँड दिस इज नथिंग बट द बॉयल्स लॉ. जे त्याला दिसलं ते त्याने मांडलं आणि हे आपण कॉम्प्लिकेट केलंय कारण की आपण ह्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवणार आहे. पण एकदा कन्सेप्ट कळले ना तुम्हाला की याच्यात काहीही घाबरण्यासारखं नाहीये. बघा, प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झालं. जितकं तुम्ही प्रेशर वाढवत 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 जाल तितका तुमचा व्हॉल्यूम कमी 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 होत जाईल. व्हॉल्यूम म्हणजे स्पेस जी ऑक्युपाय केलेली आहे गॅसने. प्रेशर वाढवलं की तुमचा गॅस होईल लिक्विड. लिक्विड गेला की तो जवळ येईल कारण त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ जवळ येतील. इवन इफ यू कीप ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर फर्दर टू द लिक्विड्स, यू आर प्रेसिंग द मॉलिक्युल्स इवन क्लोजर टू इच अदर. वेन दे आर क्लोजर टू इच अदर, आणखीन तुम्ही त्यांच्यातली गॅप कमी केली, देन द स्टेट विल अगेन मूव्ह टू सॉलिड. आता याच्यामध्ये आपल्याला गॅसेसना सॉलिडिफाय करायचं नाहीये. आय एम जस्ट टेलिंग यू इट इज नथिंग बट स्पेस डिक्रीज करणं. पार्टिकल्स मधली स्पेस डिक्रीज केली की व्हॉल्यूम आपोआप कमी होणार आहे. दिस इज दी बॉयल्स लॉ. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V, तर ह्याच्यामध्ये आपण टाकला कॉन्स्टंट K1. आता इट मीन्स दॅट द कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम. आता बॉयल्स लॉ आपण शॉर्टकट मध्ये बघितला तर आपण काय लिहू शकतो, एका पर्टिक्युलर प्रेशर आणि व्हॉल्यूमला किंवा वाढवलेल्या प्रेशर आणि व्हॉल्यूमला कॉन्स्टंट हा समोर असतो. बरोबर बरोबर. कसं काय बघा, P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, तर मी आता इक्वेशन काय लिहिणार, P इज इक्वल टू K इंटू V. K काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर. मग आता K ची व्हॅल्यू काय येईल, P इंटू V. क्रॉस मल्टिप्लिकेशन, प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग आता प्रेशर 1 व्हॉल्यूम 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. असंच प्रेशर 2 इंटू व्हॉल्यूम 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. झालं की नाही, झाला लॉ. दिस इज द लॉ. संपलं. ओके. आता ह्याच्या पुढ्याची स्टोरी आणखीन आपल्याला पुढच्या स्टेपवर घेऊन जाते, जी आहे अच्छा स्टेटमेंट पण बघूया आपण. आणि इन 1662 रॉबर्ट बॉयल carried out a large number of experiments on various gases. So he observed that at constant temperature, when the pressure was increased, the volume of the gas was reduced and vice versa. जे आपण बघितलं चित्रात तेच आहे. तर याचं स्टेटमेंट काय म्हणतं, फॉर अ फिक्स्ड मास. आता परत आपण एन इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलेला आहे कारण गॅस तुम्ही वाढवणार नाही, जेवढा गॅस आहे तेवढाच आहे तो, फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस. त्याचं मास पण फिक्स्ड आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, सॉरी टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवले, देन द प्रेशर P ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. हे तुम्हाला मी आत्ताच वर सांगितलं. और ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ द फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस वॅरीज इनव्हर्सली विथ द व्हॉल्यूम. असं म्हणा किंवा तसं म्हणा, अर्थ एकच आहे. ठीक आहे. आता फिगर, आता काय आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ बॉयल्स लॉ. जर पेपरमध्ये हे आलं तर आपल्याला समजायला पाहिजे की आता ह्याचे 3 वेगवेगळे ग्राफ आहेत. पहिला ग्राफ आहे इक्वेशन PV इज इक्वल टू K, कॉन्स्टंट असलेला पहिला इक्वेशन. दुसरा जो आहे सेकंड ग्राफ, वेअर इज द सेकंड ग्राफ, जरा याला कमी करून टाकते म्हणजे आय कॅन एक्सप्लेन दॅट टू यू. आणि आपण एक एक बघूया. चला असं करूया, प्रेशर वरती वाढत चाललंय, व्हॉल्यूम इकडे वाढत चाललंय. युअर ग्राफ स्टार्ट्स फ्रॉम दिस ओरिजिन, दिस पॉइंट. ऍज यू गो अप प्रेशर वाढतंय, ऍज यू इन्क्रीज ऑन युअर एक्स ऍक्सिस व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम इकडे वाढतोय, प्रेशर इकडे वाढतंय. कॉमन सेन्स आहे बघा. उलट बघा, तुम्ही इकडे प्रेशर कमी कमी करत जाल असं, तर तुमचं व्हॉल्यूम वाढत जाईल इकडे. इथलं तुम्ही प्रेशर कमी करत जाल उलट या ग्राफच्या वरती, तर इथला तुमचा व्हॉल्यूम वाढत गेला. आधी व्हॉल्यूम इतका होता, ह्या प्रेशरला, असं बघा, ह्या प्रेशरला
तुमचा व्हॉल्यूम किती आहे? एवढा. या प्रेशरला, या पॉइंटच्या तुमचं व्हॉल्यूम वाढलं की नाही? तुमचं प्रेशर कमी झालं आणि व्हॉल्यूम वाढला. आता प्रेशर आणखीन कमी करा. ह्या पॉइंटचा व्हॉल्यूम बघा. इट हॅज इवन मोर इन्क्रीज्ड. म्हणजेच काय? प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम अँड दॅट इज कॉन्स्टंट. संपला विषय. हा पहिला ग्राफ आहे. किती छान सोपा आहे. दुसरा ग्राफ त्याच्याहून सोपा आहे. ग्राफ ऑफ पीव्ही वर्सेस प्रेशर. आता पीव्ही हे कॉन्स्टंट आहे वर्सेस प्रेशर. प्रेशर वाढवत 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 तुम्ही जाणार तर पीव्ही कॉन्स्टंट टेम्परेचरला सरळ वाढत जाणार, कारण की ह्यांची व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे. बरोबर ना? आपण वरती काढलंय ना, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट के. बरोबर. मग आता तुम्ही काय करताय? प्रेशर वाढवत वाढवत जाताय. ह्या टेम्परेचरला पीव्हीची व्हॅल्यू ही, या टेम्परेचरला ही, या टेम्परेचरला ही. इट इज नथिंग बट इट विल कीप ऑन इन्क्रीजिंग स्टेडीली. ह्याच एका लाईनवरती ते वाढत जाईल. का? प्रेशर वाढतंय तर हे वाढेल, इतकं वाढलं हे वाढेल. कॉन्स्टंट आहे ना ते. बरोबर. हा पण एक सिंपल स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. आता तिसरा ग्राफ काय म्हणतो ते बघा. ग्राफ ऑफ प्रेशर पी ऑफ अ गॅस वर्सेस 1/V ॲट डिफरंट टेम्परेचर्स T1, T2, T3. 3 वेगवेगळ्या टेम्परेचरला. आता आपण काय केलंय? P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V. ह्या इक्वेशनचा आपण आता ग्राफ काढलाय. प्रेशर वरच्या बाजूला वाढत गेलेलं आहे. व्हॉल्यूम 1/V आहे ना, हा 1/V हा इकडे 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 वाढत गेलेला आहे. 1/V आहे, इनव्हर्स आहे, म्हणून हा या 0 मधनं ओरिजिनेट झालेला आहे. हा असा नाहीये. आधी पहिला ग्राफ असा होता बघा, तसा हा नाहीये, कारण हा ऑलरेडी इनव्हर्स आहे, व्हॉल्यूमचा इनव्हर्स आहे, म्हणून हा ओरिजिन मधून जाईल. आणि हा कसा जाईल? स्ट्रेट लाईन ग्राफ कमिंग फ्रॉम द ओरिजिन T1, T2, T3. ठीक आहे. काहीही फार डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. जसं जसं आपल्याला ग्राफ मध्ये आपण आता बोललोय तसं तसं फक्त डिस्क्रिप्शन काढून हे ग्राफ काढायचं. कारण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण त्याच इक्वेशनला उलट सुलट वाकडं तिकडं करून समजून घेतोय. बरोबर. आता इफ द प्रोडक्ट, हा हे बी मध्ये दिलं. वेन द प्रेशर पी ऑफ द गॅस इज प्लॉटेड अगेन्स्ट 1/V, अ स्ट्रेट लाईन इज ऑब्टेन्ड पासिंग थ्रू द ओरिजिन. जसं आपण आता बघितलं तिसऱ्या याच्यामध्ये. म्हणजेच आपण बॉयल्स लॉ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं. आता बॉयल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस. डेन्सिटी with increase in pressure, gas molecules get closer and the density of the gas increases. म्हणजे आता आपल्याला काय माहितीये? डेन्सिटी म्हणजे काय? किती डेन्स मॉलिक्युल्स आहेत ते. तुम्ही काय करणार? जेव्हा तुम्ही प्रेशर वाढवणार, आता आपण चित्रात बघूया. चित्रात जास्त चांगलं समजतं ते बघा. तुम्ही इथे प्रेशर वाढवलं तर हे डेन्सली पॅक्ड आहेत, एकमेकांना चिकटलेत. डेन्सिटी वाढली की नाही? इथल्याची डेन्सिटी कमी होती, फिरत होते इकडे तिकडे. प्रेशर वाढवल्यामुळे आता ह्यांची डेन्सिटी काय झाली? अच्छा, डेन्सिटी वाढली म्हणजे काय झालं? ते एकमेकांना चिकटलेत. प्रेशर वाढवल्यामुळे त्यांची डेन्सिटी वाढली, ते डेन्स झालेत. करेक्ट. म्हणजेच काय? विथ द इन्क्रीज इन प्रेशर, गॅस मॉलिक्युल्स गेट क्लोजर अँड द गॅसची डेन्सिटी इन्क्रीजेस. हेन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. आता एक नवं इक्वेशन. पीव्ही इज इक्वल टू के आपल्याला माहिती आहे, पण आता व्हॉल्यूम म्हणजे काय? के अपॉन पी. आता परत आपण काय केलं? केच्या खाली व्ही टाकला. बरोबर ना? पण डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मग ह्या व्हॉल्यूमच्या ठिकाणी मी हे टाकलं. म्हणजे डेन्सिटीच्या इक्वेशन मध्ये मासच्या खाली व्ही ची ही व्हॅल्यू टाकली. बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमची किंमत काय? K1 अपॉन पी. आता K1 खाली घेतलं तर K1 अपॉन पी असा होता ना. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे ऍक्च्युली काय असतो? न्यूमरेटर असतो. मग आता नवीन इक्वेशन काय बनलं? डेन्सिटी इज इक्वल टू के इंटू पी. कारण काय? हे दोन्ही कॉन्स्टंट आहे. मास पण कॉन्स्टंट आहे, के पण कॉन्स्टंट आहे. बरोबर की नाही? म्हणजे आता आपण इनडिरेक्टली काय सांगू शकतो? डेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. चित्रामध्येच आपण बघितलं बघा. डेन्सिटी बघा, डेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. प्रेशर कमी होतं, डेन्सिटी पण कमी होती.
प्रेशर वाढवलं, डेन्सिटी वाढली. डायरेक्ट प्रपोर्शन आहे की नाही? फक्त काय आहे, असं न खाता द्राविडी प्राणायाम करायचा. ठीक आहे, समजलं? बॉयल्स लॉचं इथपर्यंत सगळं कळलंय. आता जर बॉयलने स्वतःचा लॉ दिला आहे तर चार्ल्स का मागे राहील? चार्ल्सचा लॉ, टेम्परेचर व्हॉल्यूम रिलेशनशिप. आता बघा, मगाशी आपण कोणते 4 व्हेरिएबल बघितले होते? प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर. बॉयलने ह्यातला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला होता. नंबर ऑफ मोल्स तर ऑलरेडी कॉन्स्टंट होते. त्याने प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन दिलं. हे बॉयलने दिलं. आता या चार्ल्सने आणि त्याच्यानंतर त्या गे ल्युसॅकने ह्यांनी वेगवेगळं काम केलं, पण टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांचं रिलेशन काढलं. आता बघा इथे टेम्परेचर आणि व्हॉल्यूम यांचं रिलेशन काढलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये आपण प्रेशर आणि व्हॉल्यूम काढलं होतं. चार्ल्सच्या याच्यामध्ये आपण टेम्परेचर आणि व्हॉल्यूम टी व्ही यांचं रिलेशन काढलं. ठीक आहे, इट वॉज फाउंड दॅट for an increase of every degree of temperature, volume of the gas increases 1 upon 273.15 of its original volume at 0 degrees. This observation is expressed mathematically as follows. Vt म्हणजे ह्या टेम्परेचरचा व्हॉल्यूम इज इक्वल टू V0. 0 डिग्रीज ला जितका व्हॉल्यूम असेल तितका प्लस टेम्परेचर अपॉन 273.15 व्हॉल्यूम 0. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. ह्याच्यापेक्षा महत्वाचं पुढचं आहे, जो की ऍक्च्युअली लॉ आहे, तो आता आपण बघूया. हा, where Vt and V0 are the volumes of the given mass of gas at temperature T0 and 0 degrees. मग आता इक्वेशन हे जे काही आहे 10.6 वरत मागचं दिलेलं, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक फायनल टेम्परेचरचं इक्वेशन काढतो, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस, जे आपल्याला ऑलरेडी माहिती होतं की ऍब्सोल्यूट टेम्परेचर स्केलवरती टी केल्विन इज इक्वल टू टी डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. बरोबर, म्हणजे केल्विनच्या स्केलमधून डिग्री सेल्सिअस मध्ये येण्याकरता आपण 273 ऍड करतो डिग्रीज मध्ये. बरोबर, मग या सगळ्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केल्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती आहे व्ही अपॉन टी इज इक्वल टू व्ही अपॉन टी. म्हणजेच काय, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांचं इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशनशिप आहे. आता जरा तुम्ही लक्ष देऊन आपण आपल्या डोक्याने विचार करूया. समजा हा कंटेनर आहे, हे आपल्याला दिलं नाहीये, आपण आपलं इमॅजिन करूया. हा कंटेनर आहे आणि याच्यामध्ये गॅस भरलेला आहे. हा गॅस आहे. आता ह्या गॅसला हा गॅस पहिल्या टेम्परेचरला होता, T0 ला होता. ह्याचं काहीतरी स्वतःचं व्हॉल्यूम होतं. T0चं व्हॉल्यूम आहे V0. बरोबर, आता मी याला हीट केलं, म्हणजे मी काय केलं, टेम्परेचर वाढवलं. T1 हे टेम्परेचर झालं, तर आता हा गॅस एक्सपांड होणार आहे. जेव्हा मी हीट करते गॅसला, दॅट टाइम ऑल द पार्टिकल्स ऑफ द गॅस विल ट्राय टू गो अवे फ्रॉम इच अदर. दॅट मीन्स द गॅस विल बी एक्सपांडिंग. म्हणजेच आता ह्याचा व्हॉल्यूम काय झाला, वाढला. ह्याचाच अर्थ काय, टी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजेच काय, व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम केव्हा वाढेल, जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवाल. करेक्ट की नाही? बरोबर, म्हणजेच काय, व्ही इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू टी. हा आहे चार्ल्सचा लॉ. ऍट कॉन्स्टंट प्रेशर, हा आता हे केव्हा, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे तेव्हा. ऍट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ द फिक्स्ड मास ऑफ द गॅस इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर इन केल्विन. काय कठीण होतं याच्यामध्ये, सोपं होतं की नाही? जे लॉजिक सांगतं तेच लॉ सांगतो, फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सचा ऍप्लिकेशन करून ते प्रूव्ह करायचं असतं. गप्पा मारायला तर कोणी काहीही म्हणेल रे, पण विज्ञानाच्या भाषेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रूव्ह करावं लागतं. अँड हिअर द रोल ऑफ मॅथमॅटिक्स कम्स, बिकॉज मॅथमॅटिक्स मध्ये इक्वेशन्स आहेत. अँड वन्स द LH इज इक्वल टू RH प्रूव्ह झालं की तुमचं उत्तर तिथेच आलं. तुम्हाला कोणी चॅलेंज नाही करू शकत, बिकॉज दॅट इज मॅथ्स, इट्स प्रूव्ह. असं होतं.
आता बघा चित्रामध्ये दिलेलं आहे, हे 2 लिटरचा हा गॅस आहे आणि 300 केल्विनला ह्या टेम्परेचरला इथे ठेवलेलं आहे ऍट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाउ लुक ॲट द प्रेशर, इट इज सेम, एवढंच प्रेशर आहे. आणि तुम्ही काय केलं, ह्याला हीट केलं, जसं आपल्या वरच्या चित्रामध्ये. वेन यू हीटेड द गॅस, द व्हॉल्यूम इन्क्रीज्ड. सिंपल आहे. व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड, वी आर सीइंग हिअर इन दिस पिक्चर ऑल्सो. नाव आता हा जो काही ग्राफ आहे, सॉरी, द ग्राफ ऑफ व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर. आता हा 0 डिग्रीचा ऍब्सोल्यूट 0 डिग्री इथे आहे, त्याला 273.15 केल्विन म्हणतो आपण. प्रेशर 1, प्रेशर 2 ला हा असा इकडे टेम्परेचर वाढत जाते, इकडे व्हॉल्यूम वाढत जाते. तर हे इकडे वाढत गेलेले प्रेशर्स आहेत, P1 P2चे वाढत गेलेले व्हॉल्यूम्स आहेत गॅसचे. पण तुम्ही याला मागच्या बाजूला जेव्हा आणता, एक्सटेंड करता टुवर्ड्स द निगेटिव्ह पार्ट ऑफ द ग्राफ, तेव्हा ते एका पॉइंटला येऊन इकडे मिळतात. ठीक आहे, म्हणजेच काय, ह्याचा अर्थ काय की आयसो बार म्हणजे काय, प्रेशर इज कॉन्स्टंट. हा आयसो बार असलेला हा ग्राफ आहे. म्हणजेच काय, अशा पद्धतीने. आणि हे कधी होतं, -273.15 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे 0 केल्विनला हे दोघं एकमेकांना जॉईन होतात. मग ह्या पॉइंटवर तुम्ही आणखीन कितीही इकडे काढलेत ना, तरी पण ते -273.15 डिग्री सेल्सिअस 0 केल्विनला हे सगळे एकत्र मागे येऊन जॉईन होतील. ठीक आहे, असा हा ग्राफ इंटरप्रेट करू शकतो आपण. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही यातले प्रॉब्लेम्स का नाही एक्सप्लेन करत आहे, कारण की ते खूप सोपे आहेत. वरती आपण जे जे बोललोय लॉ मध्ये, त्याच्यात फक्त व्हॅल्यू टाकलेल्या आहेत आणि त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत, जसं मॅथ्स मध्ये आपण सोडवतो तसं. ठीक आहे, इट इज द ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑन द केल्विन स्केल 0 डिग्री. आयसोबार म्हणजे काय, अ ग्राफ ऑफ व्हॉल्यूम V वर्सेस ऍब्सोल्यूट T ऍट द कॉन्स्टंट प्रेशर इज नोन एज आयसोबार. आयसोबार इज इक्वल प्रेशर. ठीक आहे, हा झाला आपला सेकंड लॉ. On Kelvin scale, water freezes at nearly 273 Kelvin and boils at 373 Kelvin. Note that we write Kelvin temperature in K without degrees. म्हणजे 273 केल्विन, नॉट 273 डिग्री केल्विन. वरती टिंब नाही द्यायचं, ते गोल नाही द्यायचं. इन शॉर्ट, Charles' law explains that at constant pressure, gases expand on heating and contract on cooling. Thus, hot air is less dense than the cold air. गरम हवेमध्ये पार्टिकल्स लांब लांब आहेत, मग ती कमी डेन्स आहे. पण कोल्ड एअर तुम्ही श्रिंक केलं, त्याला तुम्ही जवळ आणलंय, थंड केलं, म्हणजे यू हॅव टेकन आउट द हीट फ्रॉम द गॅसेस. वेन यू टेक आउट द हीट, किंवा तुम्ही त्यातली हीट काढून घेता, तेव्हा पार्टिकल्स जवळ जवळ येतात. सो दे आर डेन्स. म्हणजे डेन्सिटी आणि टेम्परेचर यांचं पण रिलेशन आलं की नाही. आता तिसरा लॉ आहे गे-ल्युसॅक्स लॉ. सोपा आहे, जसा वर आपण बघितला तसाच. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आता आपण काय केलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलाय. आता बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर. पहिल्या याच्यामध्ये काय होतं, पी आणि व्ही होतं, बरोबर, प्रेशर व्हॉल्यूम. दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर होतं. आता तिसऱ्या लॉ मध्ये, आपल्या गे-ल्युसॅक मध्ये, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बरं का. आता प्रेशर ऑफ द फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन दिलेलं आहे. विचार करायचा आहे की हे कसं होतं. प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काढलंय का इथे भांड्या कुंड्यांचं चित्र? नाही काढलंय, आपणच समजून घेऊया त्याला. ठीक आहे, आणि मग थांबूया आपण आज. हा आहे एक गॅस, ह्याला काहीतरी एक प्रेशर आहे स्वतःचं आणि स्वतःचं टेम्परेचर आहे. ह्याला आपण म्हणूया P0. P0 टेम्परेचर ऍट T0 टेम्परेचर, P0 प्रेशर ऍट T0 टेम्परेचर. तुम्ही ह्याला गरम केलं, ह्याचा अर्थ काय केलं, तुम्ही त्याची हीट वाढवली. जेव्हा तुम्ही हीट वाढवाल, तर ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, रिपल्शन, बम्पिंग, टम्पिंग, सतत एकमेकांवर उड्या मारतात. तिकडे झोल चाललाय, त्यांना जागा नाही, ते उड्या मारतात, कारण खालून तुम्ही गरम हीट देता त्याला. यू आर प्रोव्हाइडिंग एनर्जी टू द मॉलिक्युल्स. तर ते काय करतील, जम्प करतील ना स्वतःच्या जागेवरनं, धपाधप उड्या मारतील. त्या हीटमुळे काय होईल, आतमध्ये प्रेशर बिल्ड होईल. सो दॅट विल बी द प्रेशर वन ऑफ द सिस्टीम. टेम्परेचर वाढवल्यामुळे प्रेशर वाढलं की नाही.
सो इट इज नथिंग बट प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सोपं आहे की नाही बघा. कठीण नव्हते हे लॉ, बट दिस इज पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. आता ह्याला आयसोकोर म्हणतात. आयसोकोर म्हणजे काय? ज्या वेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे अशा वेळेला आपण जे ग्राफ काढतो त्याला आपण म्हणतो आयसोकोर ग्राफ्स. ठीक आहे. बघा आता हे जे ग्राफ V1, V2, V3, V4 असे मस्त रंगीबेरंगी चार काढलेले आहेत, त्याला मागच्या बाजूला एक्स्ट्रापोलेशन म्हणजे एक्स्ट्रा मागे आपण त्याला आणलं आणि जॉईन केलं तर ते मागे या पॉइंटला 0-0 ला येऊन सगळे जुळतात. इकडनं सगळे बाहेर येतील, ते ओरिजिन पासून बाहेर पडतील. प्रेशर वर्सेस टेम्परेचर. ठीक आहे. किती सोपं होतं. आपण ॲव्होगॅड्रो लॉ ला घेऊया आज आणि संपवून टाकूया सगळे. 2 मिनिटं आणखी लागतील आपल्याला. एकदम सोपा लॉ आहे हा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. व्हॉल्यूम आणि अमाऊंट रिलेशनशिप. आता वरती बघा P V N T ह्याच्यामध्ये सगळ्यांचं एकमेकांशी रिलेशन झालंय आणि सगळीकडे आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेतला होता. ॲव्होगॅड्रो लॉ स्पीक्स अबाउट N. आता या N चा अर्थ काय आहे? हा जो आपला द ग्रेट ॲव्होगॅड्रो त्याचाच लॉ आहे. ह्याने काय सांगितलं की it states that equal volumes of all gases at the same temperature and pressure contain equal number of molecules. समजा हे एक भांड आहे, हे दुसरं भांड आहे. कंटेनर रे कंटेनर, चांगल्या भाषेत कंटेनर, नॉर्मल भाषेत भांड. याच्यामध्ये समजा हा एक गॅस आहे ए, हा दुसरा गॅस आहे बी. कुठला पण घ्या, कार्बन डायऑक्साईड घ्या, ऑक्सिजन घ्या, क्लोरीन, कुठला पण, विचेवर गॅस यू लाईक यू कॅन टेक एनी टू गॅसेस. आता इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट सेम टेम्परेचर. टेम्परेचर ठेवलंय आपण सेम दोघांचं. व्हॉल्यूम ह्या कंटेनरचा जो काही व्हॉल्यूम आहे, दोनही सेम कंटेनर सेम व्हॉल्यूम. प्रेशर सेम. ठीक आहे. आता आपल्याला ॲव्होगॅड्रो लॉ असं सांगतो की ह्या दोघांमध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. ए मध्ये समजा एक्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तर बी मध्ये पण एक्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, कारण ह्या भांड्याचा जो काही व्हॉल्यूम आहे दोन्ही भांड्यांचा सेम आहे, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचं प्रेशर सेम आहे. थोडक्यात बाकी सगळ्या या चारही गोष्टीतल्या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलात की तुमचे नंबर पण कॉन्स्टंट असतात. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. आणि तो कॉन्स्टंट नंबर काय आहे? ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. म्हणजेच काय? ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की व्हॉल्यूम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. कंटेनर मधलं जे काही व्हॉल्यूम आहे त्याच्यावरती त्याचे एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अवलंबून आहेत. बरोबर. इतका सोपा हा लॉ होता. बरोबर. आता व्हॉल्यूम इज इन डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एन म्हणजे त्याला आपण परत कॉन्स्टंट 1 2 3 4 हे कॉन्स्टंटचे नंबर बघा तुम्ही. हे का टाकले तसे? पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ, चौथा लॉ म्हणून हा K4 झालेला आहे. बाकी काही याच्यामध्ये कठीण नाहीये. आता चित्रात किती छान दिलंय बघा. व्हॉल्यूम ऑफ इच गॅस 6.022 इंटू 10⁻23. क्लोरीन दिलाय पिवळा, ऑक्सिजन दिलाय जांभळा, निऑन दिलाय हिरवा आणि मिथेन दिलाय लाईट ब्लू. या सगळ्यांना तुम्ही एक ऍटमॉस्फिअर 0 डिग्री सेल्सिअसला काउंट केलं की ह्या सगळ्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढे आहेत. आता मजा बघा. ह्याचा मॉलिक्युल आहे, क्लोरीन मॉलिक्युल आहे, ऑक्सिजन मॉलिक्युल आहे, CH4 मॉलिक्युल आहे, पण निऑन ऍटम आहे बिकॉज निऑन इज अ नोबल गॅस. हा एकटा फिरतो, तो कोणाबरोबर बॉन्ड करत नाही, सिंगल हँडेड सगळं करतो. तो स्वतंत्र जन्माला आलाय, तो तसाच असतो. म्हणून इट इज हॅव्हिंग नंबर ऑफ ऍटम्स ऑफ धिस नंबर 6.22 इंटू 10⁻23 असा हा लॉ सांगतो. आता ह्याच्या पुढचं मॅथमॅटिक्स आपण उद्या करूया, आणि जेव्हा आपलं लेक्चर असेल तेव्हा करूया. काल आणि आज कंटिन्युएशन मध्ये आपलं लेक्चर झाल्यामुळे आपल्या महत्वाच्या गोष्टी झाल्या. आता ह्याच्यामध्ये एकच मजेशीर गोष्ट अशी आहे की आपल्याला एम ची व्हॅल्यू म्हणजे मास, मोलार मास ह्या गोष्टी टाकायच्या असतील तर काय करावं लागेल आपल्याला? काहीही नाही. एन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, टोटल ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे मॉलिक्युलर वेट. मग जो काही वेट अपॉन मॉलिक्युलर वेट हे टाकलं आपल्या इक्वेशन मध्ये की आपल्याला जे उत्तर येतं ते आपल्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये टाकून घेता येतं. एवढं त्याच्यामध्ये आहे, याच्यात काहीही कठीण नाहीये. बरोबर. झालं.
आणि डेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एन. हे पण आपण पुढच्या वेळेला बघू. आणि मग आपण जाऊ आयडियल गॅस इक्वेशनकडे आणि मग त्यातल्या डिव्हिजनकडे. हे झालं की हा धडा बऱ्यापैकी आपला संपेल. मग आपण लिक्विड्सवर जाऊया. कोणाला काही बोलायचंय का? कोणाच तरी माईक ऑन आहे. बायसी पडवी काही बोलायचं तुम्हाला? बाय द वे हे नाव काय आहे? तुमचं नाव काय आहे? कसं म्हणायचं? वेगळं नाव दिसतंय बरं का. मला माहिती नाही, चुकायला नको म्हणून विचारते कसं म्हणावं. ठीक आहे, चला थांबूया आपण आज इथे. आपण बऱ्याच गोष्टी बोललो, आपण बऱ्याच अवांतर गोष्टी पण बोललो. तुम्हाला माझ्या दहावीचं सिक्रेट सांगून टाकलंय मी. मला आवडत नाही सिक्रेट ठेवायला. मित्रांमध्ये काय सिक्रेट, आपण बिंदास बोलू शकतो, हो की नाही? तर ह्यातनं तुम्हाला मला काहीतरी सांगायचं असं होतं की घाबरू नका, केमिस्ट्रीला पण घाबरू नका आणि केमिस्ट्री मधल्या मॅथ्सला पण घाबरू नका. हे मी तुम्हाला आता सांगू शकते, कारण मॅथ्सची मैत्री गेली तर आपल्या गोष्टी खूप सोप्या होतात. चला पुढच्या वेळेला भेटूया आणि आपण पुढचा जो आयडियल गॅस आहे आणि मग कंबाईंड गॅस, आणखी गॅस लवकर सोडणार नाही आपल्याला. पूर्ण लेक्चर हे आपल्या गॅसच्या डिस्कशन वरती जाईल. त्याच्यानंतर आपण लिक्विड्सवर जाऊ. थांबूया आज आपण आता इथे. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट. थँक्यू प्रेमा मॅम. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. हे गुड नाईट म्हणाला बरं तुम्ही माईक ऑन करता. गुड नाईट मॅम. देत नाही. बाय बाय. गुड नाईट.